सोनम वांगचुक। प्रथमतः व्हिडिओ हा नक्की मोठा होणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचाही आहे, शेअर करायचा आहे, तुमचं मत कमेंट करायचं आहे। संपूर्ण भारतामधील सध्याचं सगळ्यात मोठं उपोषण चालू होतं जंतर मंतरला आणि अचानकपणे डेड बॉडीवरती जसं गिधडं हल्ला करतात आणि त्याला नाहीसं करतात अशा पद्धतीनं काही प्रकार हा झालेला आहे। खरं पाहिलं तर पोलीस हा कोर्टाचा आदेश मानून ही कारवाई करतायत, परंतु ही कारवाई योग्य आहे का? जर कोर्टाचा आदेश असेल तर संबंधितांना नोटीस देणं, माहिती देणं हे गरजेचं होतं। अचानक तिथं येणं आणि त्यांना उचलून नेणं हे लोकशाहीला कितपत योग्य आहे? आणि जर हा पायंडा शेवट पडला तर येणाऱ्या संपूर्ण उपोषणकर्त्यांवरती अन्याय होणार नाही का? मी म्हणतो, कोणासाठी हे उपोषण चाललं होतं? अहो, 17-18 वर्षाच्या 15-16 मुलांनी नेट पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली। त्यांचं वय होतं का आत्महत्या करण्याचं? लाजिरवाणा प्रश्न आहे। तुमची आमची मुलं असती तर काय केलं असतं? तुम्हाला उत्तर देणंही गरजेचं आहे। हे जे चाललेलं आहे ते योग्य आहे का? भला सरकार काहीही करो, त्याच्यावरती आवाज उठवणं हे खूप महत्वाचं आहे। याच मार्गाने जर प्रशासनानं अशी कारवाई केली तर लोकशाहीचा, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा गळा घोटल्यासारखं होणार नाही का? मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की याच्या कायदेशीर बाबी समजून घ्या। एका या कार्यामुळं येणाऱ्या 100 वर्षाचे बीज पेरले जाईल का? भले हे सरकार जाईल, परंतु नवीन सरकार आलं तर ते सुद्धा अशा प्रकारे वागणार नाही याची कुणाला खात्री आहे का? म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1)(a) शांतपणे संयमी उपोषण करणं हे सुप्रीम कोर्टानं अधोरेखित केलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हा घाला आहे का? येणारी पिढी सुरक्षित आहे का? तुम्ही विचार करा। हा काळा दिवस आहे असं मला वाटतं। हा लोकशाहीचा गळा घोटणारा दिवस आहे। सरकार कोणतंही असो, संविधानाचा अंत होतोय का असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही कमेंट करा। हे योग्य आहे का? तुम्ही कमेंट करा आणि हो, शेअरही करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलोही करा। मी डॉक्टर विजय दिघे, माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक। जय हिंद, जय संविधान।